या चार टीम दरम्यान सोमवारी सकाळी आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील आणि त्यामधनं एक संघ तो थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सिमरन 11 पाहुणीपाडा, डीकेबी पाहुणीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपी बिलोशी या दोन टीम मध्ये ही मॅच सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होती. या मॅच मध्ये ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय फलंदाज सागर पाटील. तो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सागर पाटीलच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता आलाय फलंदाज रोशन. सागर आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ त्यांच्याकडनं साकार केला जाईल. डावाची सुरुवात ती कशा पद्धतीने इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे दोन फलंदाज रोशन आणि सागर. गोलंदाजच्या ट्रॅकवर बिलोशी च्या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज जो नेहमीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तो गोलंदाज प्रियेश जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रियेश पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं साकार केली जाईल. फुलटॉस होता ज्याला ऑनसाईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय अभिनय पाटील. तिथे वेगानं झेपावतोय आणि विस्फील्ड चेंडूनं तिथे डायव्हर्सन मिळवलं आणि चेंडू डायव्हर्ट झाला. त्यामुळे अभिनयला तिथे टाटा बाय बाय म्हणत गुंगारा देत निघून गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 4 फुलटॉस होता तिथे चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिल्या 4 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस प्रियेशचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये उडवलाय आणि तिथे बॉल आता मात्र सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 मध्ये परावर्तित होईल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर एक चांगला फटका सागर पाटीलच्या बॅटमधनं आलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटीलच्या माध्यमातून 2 बॉलवर 2 चांगले हिट ते इथे सागर पाटीलनं मैदानाच्या आतनं खेचलेत. सुरुवात अगदीच चांगली तरी ते पाहायला मिळते. फिल्डरकडनं प्रयत्नांची पराकाष्ठा ती केली गेली. अगदी चांगले प्रयत्न झाले मात्र बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. हा यावेळेचा बॉल तो फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे पाहायला मिळतोय. अगदी योग्य टप्प्यावरचा चेंडू प्रियेशकडनं पहिल्या 2 बॉलवर बाउंड्री त्या खाल्ल्यानंतर आपल्या योग्य टप्प्यावर कार्यान्वित झाला. अगदी योग्य टप्प्यावरनं हा बॉल त्यानं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेत असताना एक चांगली गोलंदाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला इथे पाहायला मिळाली. प्रियेश पाटील समोर सागर पाटील उभा आहे. फुलटॉस मिळालाय मात्र इथे हवा तसा फायदा घेता येत नाहीये. स्वतःवर थोडासा नाराज होतोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 4 ओव्हरची मॅच आहे. ही सुरुवात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक एसपी बिलोशी कडनं जर आपण पाहिलं तर प्रियेश जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर हाताळतोय. 9 रन 4 बॉलमध्ये दाफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेचा बॉल उडवलाय आणि फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. रोशननं यावेळेस बॉलला फेकून दिलं सीमा पार. अगदी क्वालिटी हिट होती, दमदार हिट होती. षटकार हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आत येत होता, फिरलेला बॉल होता. थोडासा फिरवण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केला होता आणि तिथनं आत खेचण्याचा प्रयत्न होता. योग्य वेळी योग्यतेनं बॅट तिथे चेंडूवर आली आणि त्यानंतर हा बॉल तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर. सुरुवात गरजेची आहे आणि इथे एक चांगली सुरुवात ती मिळत असताना पुन्हा एकदा फिरवणारा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे सीमारेषे नजदीक चांगले एफर्ट लावलेत. 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 रन तिथे वाचवल्या गेल्यात. आता 3ऱ्या रन करता आलेत आणि तब्बल 3 धावा यामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे चांगली
धावसंख्या धाफलकावर जोडली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त एकेरीस. धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं 18 धावा. पहिल्या ओव्हर नंतर 18 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे प्राचारण केलं जाईल. आला तिकडनं खेळाडू आलाय. थोडंसं पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहेत सागर पाटील. मात्र पाठीच्या दुखापतीनं त्रस्त असतानाही अगदी चांगला खेळ तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 बाउंड्रीज इथे आतापर्यंत त्यांना मैदानाच्या आतनं एकवटल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता पियुष भोईर जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक उदयनमुख. मात्र या आधीच्या मॅचमध्ये त्यानं मिळवलेल्या त्या 4 विकेट्स होत्या त्या खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि त्या 4 विकेट्सच्या जोरावर तिथे मॅच जिंकू शकली टीम SP बिलोशी. यावेळेस मात्र फटका समोर खेळलाय. ओव्हर दी बॉलर रेड खेळला. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना दुहेरी करता प्रयत्न मात्र तिथे सागर रेड्डी नव्हते. सागर पाटील करता ब्रदर्स ग्रुप यांच्याकडनं सलग 3 षटकार खेचले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघूया सागर पाटील इथे 3 षटकार जर खेचले तर ते 3 षटकार टीम DKP सिमरन 11 पाहुणेपाडा या टीम करता महत्वाचे असतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल करता इथे वेगानं पुढे येत असताना एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 20-20. 1.2 षटकाचा खेळ सध्या सुस्थिती आहे. धावसंख्या अगदी योग्यतेनं वाढत असताना पियुष विकेट टेकर गोलंदाज म्हणून ख्याती आहे. चांगल्या पद्धतीच्या विकेट्स त्यानं आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये SP बिलोशीला मिळवून दिलेत. तो पियुष सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र नोचा इशारा आलाय आणि त्यावर हा हाय अँड हँडसम स्ट्रोक तो रोशननं मैदानाच्या आतनं खेचलाय. बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. एक स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ती मैदानात आली आहे. षटकार रिव्ह्यू घेतला. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. तिथे जी ओव्हर स्टेपिंग आहे ती आहे की नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पंच जे टेक्निशियन रूम मध्ये तिथे चेक करतायत. इट्स अ नो बॉल. तिथे इशारा आलाय. रिव्ह्यू लॉस. या डावामध्ये आता पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. एक रिव्ह्यू होता तिथे बघा ऑन स्क्रीन तुम्हाला ती गोष्ट ही दाखवली जाते. जी चूक तिथे पियुष कडनं झाली हे बघा. चांगलं कॅमेरावर नो बॉल होता. अगदीच पुढे ओव्हर स्टेपिंग केली होती आणि त्यामुळे तिथे पंचांनी त्याला नो म्हणून करार केलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल असेल. यावेळेस पुण्याचा एकदा बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा आक्रमक विध्वंसक टोला तो मैदानातनं पेशकश केलाय. षटकार पियुषचा जो स्ट्रॉंग झोन आहे ना गोलंदाजीचा अगदी तिथे उभा राहून आघात केले जातात. या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या वेगानं वाढतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 33 धावा धाफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 रन झाल्यात. 2 बॅक टू बॅक स्ट्रॉंग हिट त्या इथे मैदानातनं पियुष भोईरच्या विरोधामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पियुष भोईर तो सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एंड कडनं रोशन 5 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पायातील बॉल ऑन साईडला योग्य तऱ्हेने वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या दरम्यान आला. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. डबल करता कॉलिंग होतं. मात्र तिथे रिस्क घेण्याचा कुठलाही उद्देश नाहीये. शांततेनं आत्मीयतेनं तो खेळ तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34. 1.4 षटकाचा खेळ झालाय. त्यानंतर 34 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 4 बॉलमध्ये 16 आल्यात. महागडं ठरलंय हे षटक पियुष भोईरचं. पहिल्या ओव्हरमध्येही चांगल्या रन्स आल्या होत्या. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 आल्यात. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवे ते असेल. फॉलो थ्रो मध्ये तिथे संधी आहे
कॅच कॅरी केला जाईल, सागरला माघारी परतावा लागेल, विकेटचं पतन होईल. फलंदाज सागर पाटील त्याच्या पारीचा अंत, विकेटचं पतन, खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल इथे आल्या आल्या, वा काय फटका खेचलाय, लाजवाब, दर्जेदार, अप्रतिम स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. हा बघा तो फटका ऑफस्टमच्या बाहेर ना, अगदी खोलोटाप्याचा बॉल होता, मात्र त्यावर ज्या पद्धतीनं जे आक्रमण केलंय ना, पाहण्यालायक होतं. षटकार आलाय शेवटच्या बॉलवर. या षटकाराच्या मदतीनं 2 ओव्हर नंतर 20च्या सरासरीनं धावसंख्या 40. मोठी धावसंख्या राफलकावर उभी राहतीये. 40 धावा राफलकावर लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता प्रेशर मध्ये एसपी बिलोशीचा संघ, प्रेशर क्रिएट होत आहे. गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रियेशने चुका केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पियुष जो विकेट मिळवून देतो नेहमी, एक विकेट याही मॅच मध्ये त्याने मिळवून दिली, मात्र 3 षटकार खावे लागलेत. त्यामुळे 22 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्यात. नवीन गोलंदाज सागर, त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं. एक्सपिरियन्स नटलेला हा गोलंदाज आहे, एक जुना जाणता खेळाडू आहे. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता रोशन गावित. काय बॅटिंग केली आहे आज, लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला तिथे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं खेळलाय. 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 41-41. फिरकी गोलंदाजी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय. तिथे क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक लुटतील या दमदार बॅटिंगचा आनंद. बॉल मिड विकेटच्या बाहेर, इथे षटकार आलाय 6. हा बदल मला वाटतं थोडासा उशीर झाला. क्षेत्ररक्षणामधला जो बदल आहे ना, गोलंदाज जिथे अभिनय पाटील विचार करत होता ना, या आधी ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी होईल आणि बॉलला कव्हरमध्ये किंवा स्वीपर कव्हरमध्ये खेळले जाईल, गोलंदाज त्याच्या विपरीत गोलंदाजी करत होते आणि त्यामुळे हा बदल आहे ना थोडासा आधी होणं गरजेचं होतं. यावेळेस पॉईंट जागेवर बोलवलाय आणि तिथे मिड विकेट घेतला गेलाय. ते आधी स्क्वेअर लेग मिड विकेट ती जागा पॅक करणं गरजेचं होतं, मात्र उशिरानं का होईना, मात्र तो बदल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. हवेचा बॉल तिथे एक सिंगल करता जाण्याचा उद्देश आहे आणि एक सिंगल मिळवलं जाईल. बघा हे होतं फिल्डिंग मध्ये, हा बदल थोडासा उशिरानं झाला. जेव्हा तिथे क्षेत्र खाली दिसतं ना, फलंदाज तिकडे ट्राय करतो. गोलंदाजी त्याकरता विपरीत दिशेमध्ये होणं गरजेचं होतं. गोलंदाजी ती वेगळ्या स्थितीमध्ये झाली आणि त्यामुळे रन्स आल्या. धावसंख्या 48. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यावेळेस चांगला बॉल समोर खेळलाय, तिथे निखिल आहे. जोपर्यंत फिल्डिंग खराब, बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे, लाजवाब बॅकअप आहे, अप्रतिम बॅकअप दिलं तिथे प्रियेश पाटीलनं. बॉल हातातनं निसटला होता, थोडीशी उसळी घेतली होती, अचानक चेंडू उडाला होता जागेवरनं, त्यामुळे तो चेंडू हातातनं हे बघा अचानक उसळी घेतली होती. त्यानंतर ज्या पद्धतीनं बॅकअप दिलं ना, ते बॅकअप लाजवाब होता, आउटस्टँडिंग अप्रतिम बॅकअप होता. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे, संधी आहे इथे क्षेत्ररक्षकाला. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, कॅच होईल कॅरी आणि रोशन गावित त्याच्या पारीचा अंत होईल. मात्र बाद होण्यापूर्वी अगदी दमदार खेळ तो रोशन गावित कडनं पाहायला मिळाला, ज्यानं बॉल फेस केले 8 आणि या 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये त्यानं धावा बनवल्या 26. लाजवाब इनिंग रोशन गावितची इथे आपल्याला पाहायला मिळाली. एक विस्फोटक इनिंग त्याने मैदानात खेळली आणि ज्यामुळे 50 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही विकेट जशी गेली, सूरज पाटील यांच्या चेहऱ्यावरची खुशी वाढली, हसायला लागलेत. आतापर्यंत थोडस प्रेशर मध्ये होते. गावाच्या बद्दल भावना प्रत्येकाच्या मनात असते. तुम्ही कितीही काही म्हणा, काही करा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असो, तिथे
आपलं गाव जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना तेव्हा मग आपण आपसूक आपल्या गावाच्या बाजूने जातो आणि ते त्यांच्या बाबतीत होतंय. चुकी नाही, ते त्यांची चुकी नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा काही किस्से आहेत ते तुम्हाला सांगतो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवला, एक रन तिथे धाफलकावर पूर्ण केली जाईल आणि वाह 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 काय कॅच घेतलाय सेल्फ फॉलो थ्रू मध्ये, दर्जेदार झेल घेतलाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जेव्हा मॅचेस पाहतो, जेव्हा भारत संघ चांगला खेळतो तेव्हा जे कॉमेंटेटर्स असतात ना त्यांच्या जे एक्सप्रेशन असतात किंवा त्यांचा समालोचन करण्याचे जे कल असतात ते निश्चित भारताच्या बाजूने असतात, त्यामध्ये चुकी नसते. आपण जिथले तिथल्या बाजूचं प्रेम ते मनात आपसूक निर्माण होतच. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये तिथे येत असताना पाहायला मिळतोय, तेजस लाली जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज राज दळवी तो आपल्याला पाहायला मिळतोय. राज दळवी आणि रोशन तेजस लाली या दोघांना चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. तीन ओव्हरचा खेळ, 50 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार खाल्ल्यानंतरही फक्त 10 धावसंख्येचं षटक तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे 50 धावा आहेत. शेवटचं षटक ते प्रकारे बटावर येते. निखिल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, कॅप्टन आहे, कर्णधार आहे. चांगली गोलंदाजी ती त्याच्याकडनं निश्चित अपेक्षित आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटमध्ये मिडल नाहीये, एक सिंगल करता जाण्याचं उद्दिष्ट आहे आणि एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता तिथे प्रयत्न आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक रन ती कंप्लीट झाली, रनआउटची विकेट आली. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 51 धावा कमबॅक झालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 आल्यात, त्यानंतरच्या 7 बॉलमध्ये 11 आल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर अंतिमचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके इथनं निश्चित अपेक्षित असतील, ते काय खेळले जातील ते आपल्याला बघायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रोशन आलाय. रोशन दळवी जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बघूया. रोशन दळवी आणि राज दळवी हे दळवी बंधू कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. पुढचा बॉल, यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहील. एक रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रन करता तिथे रन झाली असती, आधी स्टार्ट केलं असतं तर रन होऊ शकली असती. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. 1 रन कंप्लीट होते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 52. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय निखिल, कुठेही रूम देत नाहीये, जागा देत नाहीये मोठा फटका खेळण्याकरता. चला नवीन बॅटर आपण लवकर मैदानामध्ये यायचे. जोपर्यंत सूर्यनारायण आहेत तोपर्यंतच आपण मॅच कंप्लीट इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता राज दळवी 5 बॉलमध्ये 15 वर बॅटिंग करतोय. चांगला खेळ आतापर्यंत दाखवला. येणारे 4 बॉलमध्ये त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता त्याला मैदानाच्या आतनं करावी लागेल. पुढचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल आणि तेवढाच दमदार फटका. क्षेत्ररक्षकाला बनवलंय प्रेक्षक, बॉलला फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार. राज दळवीच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचती येते 58 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिल पुन्हा एकदा हाय अँड हँडसम बॉल, सीमा रेषा पार, दमदार स्ट्रोक, षटकार. $64 ऑन बोर्ड, 64 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय. सलगचा तिसरा हा दमदार हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. सेव्हन्टी ऑन बोर्ड, 70 धावा दाफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल निखिल, चांगला बॉल तिथे आतल्या साईडच्या कडेला लागला. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली, जी टोटल याआधी 5 ओव्हरमध्ये दाफलकावर लावली होती ती टोटल इथे दाफलकावर लावावी लागेल. आता 4 ओव्हरमध्ये विजयाकरता 72 धावसंख्येचं लक्ष. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये 72 बनवावे लागतील. याआधी 5 ओव्हरमध्ये 71 रन्स लागलेले आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र आता 72 तुम्हाला 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. या 4 ओव्हरमध्ये 72 कशा पद्धतीने बनवले जातील उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी डीजे कडनं एक गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026. कॅश प्राइज त्यांच्या वतीने इथे आलंय. सुनीलजी शिंदे यांनी खरं तर आपल्या खेळाडूला प्रोत्साहन आपणच दिलं पाहिजे आणि ते दिले त्यांच्याकडनं, कारण लाजवाब बॅटिंग केली. या शेवटच्या 3 बॉलवर ज्या पद्धतीने त्यानं हिट्स खेळले ते अगदीच लाजवाब होते, काबिले तारीफ होते. आउटस्टँडिंग फटके ते राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहायची आहे. कारण ज्यानं या संपूर्ण तालुक्यात आपल्या खेळाचं सातत्य राखलंय तो अभिनय पाटील नाण्याच्या दुसऱ्या बाजूने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयाकरता 72 धावसंख्येचं एक बलाढ्य टार्गेट आहे. या 72 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर जोडलं जात आहे ते या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला बघायचं आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस खुर्द व डीकेपी पाहुणेपाडा 2026 या स्पर्धेकरता विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आलंय. त्यांचा हा बॅनर आहे. श्री संदीपजी पाटील SP बिलोशी गावातील हे अनमोल रत्न आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चला मॅच कडे जाऊया. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून मॅच सुरू करा, कारण वेळेचा अपव्यय तो होता कामा नाहीये. जी वेळ आपल्याकडे बाकी आहे त्या उर्वरित वेळेतच ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. 6च्या आधी आपल्याला मॅच संपवायची आहेत, म्हणजे कुणाही टीमला तिथे त्याचा अतिरिक्त बेनिफिट मिळणार नाही. आजचा दिवस अगदी योग्य तऱ्हेने संपला. 5 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या, 4 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. 4 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या मॅचेस त्या पाहिला आणि खेळायला एक वेगळी मजा असते. कालही आपण शेवटची मॅच 4 ओव्हरची खेळवली. पहिला दिवस थोडासा उद्घाटन समारंभ होता, थोडासा उशीर जरूर झाला. परवाही जर आपण पाहिलं तर योग्य निर्धारित वेळेत मॅचेस संपवल्या. आजही 4 ओव्हरच्या मॅचेस होत आहेत आणि त्या निर्धारित वेळेत संपतात. हे नियोजन प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक स्पर्धेचं असणं गरजेचं आहे. या पद्धतीने जर नियोजन झालं प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक स्पर्धेचं, आज जे शिवकृपा वैतरणेश्वर चषकचं होतंय
तर निश्चित इथल्या खेळाडूंना चांगला परफॉर्म करता येईल. कारण पहिली मॅच 5 ओव्हर, त्यानंतर 3 ओव्हर, त्यानं थोडासा डिफरंट पण जास्त वाढतो आणि फरकही पडतो. 4 ओव्हरच्या मॅचेस होतात तेव्हा मग तुमच्या एखाद्या गोलंदाजाला वाचता येतं किंवा मग चांगली कामगिरी करून मॅचला खेचता येते. मॅचला सुरुवात होतीये. 2 सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. अभिनय पाटील स्ट्रायकर एनकडे, गोलंदाजीच्या ट्रॅकवर ज्यानं फलंदाजीच्या मध्ये अगदीच चमकदार कामगिरी केली, राज दळवी. पहिला बॉल तिथे पॅडलाईनवर होता, अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. जशाच तसं चोख प्रत्युत्तर ते तिथे पाहायला मिळालंय. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 0 4 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राज दळवी समोर अभिनय पाटील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज या दोघांमधला हा संघर्ष तो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. फुलटॉस होता, अगदी कलात्मकतेनं आणि दर्शनीय पद्धतीनं या बॉलला खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र अखेरीस बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. तिथे रन्स मिळतील 4. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवर 2 बाउंड्रीज होत्या. उत्तरार्धाच्या खेळातही पहिल्या 2 बॉलवर 2 बाउंड्रीज अभिनय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टम्पच्या बाहेर रूम होता, यावेळेस फायदा घेतला. फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिथे दर्जेदार कट शॉट तो अभिनय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या 4च्या मदतीने धावसंख्या 8. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता राज दळवी समोर अभिनय पाटील. इथे मात्र पुण्याचा एकदा फुलटॉस होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, संधी नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेषा पार जाईल. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर तिसरी बाउंड्री इथे अभिनय पाटीलच्या बॅटमधनं आली आहे. चौकार 4. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे, कारण 17.14चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 17 रन्स पर ओव्हर तुम्हाला विजयाकरता राफलकावर लावायचे आहेत. 12 रन्स 3 बॉलमध्ये दाफलकावर लागलेत. राज दळवी ज्यानं सलग 3 षटकार खेचलेत, त्याच्या विरोधात सलग 3 चौकार ते अभिनय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूहरचना, थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस तिथे गली घेतली आहे, त्यानंतर पॉइंट आहे. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर नंतर थोडासा वाईडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर आहे. मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर घेतलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फाईन लेगला थोडंसं फाईन बाहेरच्या बाजूने ठेवलंय तिथे क्षेत्ररक्षण करण्याकरता. पुढचा बॉल यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. काऊ कॉर्नर योग्य तऱ्हेने घेतला तिथे. त्या काऊ कॉर्नरने जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल मिळेल. अगदी योग्य सेटअप आहे. फील्ड सेटअप जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटचं मैदान गोल आहे, मात्र या गोल मैदानात प्रत्येक स्पॉटला एक वेगळं नाव आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खेळाडूनुसार बदल होतोय. आता जो वाईडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू होतो तो लॉंगॉनला आलाय. मिड विकेट आपल्या जागेवर गेलाय. सातत्यानं बदल तो आपल्याला पाहायला मिळतोय. या पद्धतीनं बदल करत असताना तुम्हाला चांगला खेळ मिड ऑफ आला यावेळेस, जिथे आधी मिड ऑन घेतला होता, यावेळेस लॉंग ऑन घेतलाय, म्हणून मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आणि व्हॉट अ कॅच तिथे दर्जेदार झेल घेतलाय. अखेरच्या क्षणी शरीराचा बॅलन्स बिघडत होता, मात्र तो शरीराचा बॅलन्स बिघडत असताना कंट्रोल केलं स्वतःवर आणि एक दर्जेदार झेल घेतलाय. विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, मात्र तिथे वेल बॅलन्स, अगदी चांगल्या पद्धतीने शरीराला बॅलन्स केलं. विकेट मिळवली. माघारी परततोय फलंदाज रुपेश. गोल्डन डक या धावसंख्येवर विकेटचं बदल होतंय. खेळाडू बाद. पहिल्या विकेटचं पतन ते इथे आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन डक या धावसंख्येवर रुपेश तो बाद झालाय. नवीन फलंदाज प्रियेश पाटील. अभिनय पाटील आणि प्रियेश पाटील ही जोडी या मॅचच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची जोडी आहे. या जोडीनं चांगला खेळ केला तर SP बिलोशी संघ
या मॅचवर कुरघोडी करू शकतो, तेवढी ताकद आहे या दोघांमध्ये. यावेळेस यश पाटील मैदानात आल्या आपल्या स्टाईलनं आपल्या स्वॅगनं स्वागत करतोय फलंदाज राज दळवीचं. बॉलला फेकून देतो सीमारेषा पार, षटकार. अभिनय पाटील आणि प्रियेश पाटील अगदी चांगल्या बहरात आहेत आणि या दोघांनी जर हा सामना इथे एस पी बिलोशी संघाला जिंकवला तर त्या दोघांकरता 10,000 रुपयाचे कॅश प्राईज असेल. राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज लावलं गेले. जर या दोघांनी ही मॅच जिंकवली तर 10,000 रुपयाचं रोख स्वरूपाचं पारितोषिक या दोघांना दिलं जाईल. महेश गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर अभिनय पाटील, तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. महेश गावित आणि अभिनय पाटील या दोघांमधला संघर्ष. इथे मात्र वॉड शॉट, चांगला फटका होता. क्षेत्ररक्षण तिथे चांगल्या पद्धतीने झालंय. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरी करता प्रयत्न आणि वेगानं 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावेनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 21. चांगला खेळ तो गरजेचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगला खेळ गरजेचा आहे. एखादी ओव्हर जरी इथे टफ गेली ना तर मग अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अभिनयला त्याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगला खेळ तो गरजेचा आहे. एक रंगतदार मॅच आहे. प्रेक्षकांना सामन्याशी खिळवून ठेवणारी ही मॅच ती आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. वाह वाह, काय फिल्डिंग होती, लाजवाब. लाली तिथे होता आणि अगदी वेगानं चेंडूवर झेपावला. तिथे बॉलला स्टॉप केलं, रिटर्न केलं. 2 रन तिथे जवळपास 3 रन सेव्ह केल्या. एकच धाव आली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 22 वर 2 चेंडूचा खेळ झालाय. रोशन महेश गावित जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये महेश गावित तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षकांना बीट करतोय आणि तदनंतर निघून जातोय सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होतोय. इथे रन्स मिळतील 4. हा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. आखो टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरचा फटका मिस झाला होता. बिटवीन द गॅप गेला. ती एक नशिबाची साथ मिळाली प्रियेशला आणि बॉल सीमारेषा पार केला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 26. 1 विकेटच्या पतनानंतर 1.3चा खेळ झालाय. ब्रदर्स ग्रुप ज्यांच्याकडं विशेष शुभेच्छा आहेत. सध्या डीकेपी सिमरन 11 पाहुणीपाडा या टीम करता. सिमरन 11 या नावानं आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल बॅटच्या अगदी खालच्या अंगाला टोच्या जवळपास लागलाय. एकच रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 27. 27 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्ण झाला आणि त्यानंतर 27 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. उर्वरित 2 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे पूर्ण करावी लागेल. बघूया येणाऱ्या 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाते. पुढचा बॉल यावेळेस फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचण्याआधी जस्ट शॉट 1 बाउन्स. बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. कंपनीमध्ये जे प्रेक्षक आहेत बॉल रिटर्न करा. हा थँक्यू. चौकार आलाय.
इथे चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकंदर 31 धावा. अजूनही विजयाकरता 41 रन्स बनवायचे आहेत आणि तुमच्याकडे 13 चेंडू ते शिल्लक आहेत. 13 बॉल 41 ची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मधला, कारण येणारे पुढच्या 2 ओव्हरचं प्रेशर काय असेल, येणाऱ्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय टार्गेटने खेळावं लागेल ते ठरवणारा हा बॉल आहे, जो सध्या महेश गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हाताळेल. समोर अभिनय पाटील त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज महेश गावित. इथे फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर धावतोय आणि वा, इथेही बॉलला स्टॉप केलंय. दुसऱ्या धावेकरता आले. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. फेकी येते तद्वर 2 धावा त्या पूर्ण होतील या दुहेरीच्या मदतीनं. फिल्डिंग लाजवाब होती. डीकेबी पाहुणीपाडा संघ जर आपण पाहिलं तर अगदी लाजवाब फिल्डिंग करतोय. तिथे काही चुका पूर्वार्धामध्ये फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाल्या. तिथे जी व्हाईट कलरची एर्टिगा आहे थोडीशी क्रॉस करा, कारण आता संध्याकाळी सूर्यनारायणची किरणं तिथे पडतात. सागर पाटील बाहेर येत आहे का? हा ठीक आहे, माहीत जा आपल्याला. येणारे 12 बॉल विजयाकरता 39 धावसंख्येची गरज. त्यांनी शूज परिधान केलेले नाही आहेत, त्यामुळे सागर पाटील तेच कंटिन्यू राहतात. येणारे 12 बॉल विजयाकरता 39 धावसंख्येची गरज. पर ओव्हर 3 षटकार या मॅचचं आता ते समीकरण आहे. ते समीकरण जुळवून खेळ करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 3 षटकारांचा प्रयत्न, 2 किमान षटकार, एक चौकार आला तरी त्या 19 धावा तुम्ही धावफलकावर जोडू शकता. मात्र 2 षटकार ते कुठल्याही परिस्थितीत खेळावे लागतील. म्हणजे 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेचे आहेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. बघूया ही रंगतदार स्थिती आणखी रंगतदार जर झाली तर प्रेक्षकांना आणखी चांगल्या पद्धतीने हा सामना एन्जॉय करता येईल. सिमरन 11 डीकेबी पाहुणीपाडा आणि त्यांच्या विरोधात एसपी बिलोशी या 2 टीम मध्ये हा संघर्ष आपण पाहत आहे. 12 बॉल 39 ची गरज आहे. फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. प्रियश पाटील त्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतं. एक मोठी विकेट आली आहे. प्रियश पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज हार्ड हिटर बॅटर, ज्याचा फक्त षटकार याच धावसंख्येवर विश्वास आहे, असा आकाश तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठे फटके खेळण्याकरता ओळखला जातो आणि आज खरं तर त्याच्या फलंदाजीची गरज आहे. आज ही मॅच जर आकाशने जिंकवली तर निश्चित आज बिलोशी गावामध्ये आकाश एकच नाव चर्चेमध्ये असेल. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आकाश हे एकच नाव चर्चेमध्ये असेल. तो आकाश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अडचणी तर आहेत. संघर्ष कुणाच्या वाट्याला आला नाही, तो प्रत्येकाला भोगावा लागला, सहन करावा लागला. तोच संघर्ष आज इथे एसपी बिलोशीच्या वाट्याला आहे आणि या संघर्षातनं मार्ग काढावा लागेल, लढावा लागेल. कोण लढतोय ते इथे आपल्याला बघायचं आहे. रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना सज्ज होते. आपल्या षटकातील पुढचा बॉल कमी गतीनं तिथे अभिनय पाटील नाराज होते. का होऊ नये, मॅच एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवली आहे. तुमच्या साथीदारांना सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेट करायचंय, अभिनय पाटीलला स्ट्रायकर एंडकडे आणायचं, मात्र त्यामधनं चुका होत आहेत आणि त्या चुकांचा फायदा इनडायरेक्टली कोणाला होतोय तर सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा. या मॅचवर आता शिकंजा कसण्याकरता जे काही त्यांना करायचंय ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल शिल्लक आहे 10 रन्स बनवायच्या 39. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोशन. इथे मात्र चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक झेपावलाय. फिल्डिंग खराब, बॉल सीमा रेषा पार.
चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 38 धावा विजयाकरता. जर आपण पाहिलं तर येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 34 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जोपर्यंत फील्ड करतोय 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. स्कोर बोर्ड आता 38 वर पोहोचलं. याआधी डॉट बॉल होता तिथे सिंगल काउंट केली गेली होती. तिथे आता 38 धावा या धाफलकावर आहेत. 5 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 8 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावसंख्येची गरज आहे. अभिनय पाटीलला आता जे काही करायचं आहे त्यालाच करायचंय, त्याशिवाय दुसरा कोणी आता करेल असं चित्र मैदानात नाहीये. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय. हा झेल या मॅचला जिंकणारा झेल आहे आणि तोच हातामध्ये समाविष्ट झालाय आणि तो झेल कॅरी केल्यानंतरचं सेलिब्रेशन ते मैदानातनं पाहण्यालायक आहे. कारण या मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच अभिनय पाटील तो माघारी परतलाय. विकेटचं पतन होतंय. अक्षरशः सूरज बसून पडलेत, तिथे उभे होते. खूप मोठा इथे उलटफेर तो पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात सकाळी पहिली मॅच झाली होती, तिथे काहीतरी वेगळं चित्र ते पाहायला मिळालं. गुड्डू 11 वसुरी संघानं काल सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः आई गावदेवी पिंपळा संघाला पराभूत केलं आणि ते प्रबळ दावेदार ठरले कालच्या दिवसांना क्वालिफाय होण्याचे आणि तेच क्वालिफाय झाले. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये जो पराभव तिथे स्वीकारायला भाग पाडलं. आता बघा प्रेक्षकांना कळून चुकलंय या मॅच मध्ये यापुढे काय होऊ शकतं, त्यामुळे त्यांनीही आपला परतीचा प्रवास सुरू केलाय. मात्र उद्या यायला विसरू नका. उद्या या मैदानात धाकटी डहाणू सारखा संघ टीम रॉयल स्टनर जी पहिल्यांदा वाडा तालुक्यामध्ये दाखल होणार आहे, नजीब मुल्ला ट्रॉफीचे विजेते रॉयल स्टनर जे उद्या या स्पर्धेमध्ये एक गाव एक संघ च्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर नंतर गणेशपुरी संघ असेल, दर्जेदार संघ ते उद्याच्या दिवसात या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईटचा इशारा आलाय. रुपेश दळवी यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक येते. जो झेल पकडला होता निकेत मिसाळ त्याच्याकरता 200 रुपयाचे कॅश प्राइज येते. विजयाकरता 7 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा चांगला बॉल आहे. तिथे बघा वरचढ होते ना, लगेच बॉडी लँग्वेज चेंज होते. गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची जी शैली, कारण कॉन्फिडन्स या खेळामधला सर्वात महत्वाचा घटक आहे, तो कॉन्फिडन्स वाढलाय. येणारे 6 बॉल आणि 5 षटकार, एक दुहेरी, अशा 32 धावसंख्येची गरज. 6 बॉल 32 धावा ज्या विजयाकरता दाफलकावर लावायचे आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक रोशन मला वाटतं गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. बघूया रोशन तो कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. 6 बॉल 32 ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलू शकतो, मात्र 5 गगनचुंबी षटकार ते खेळावे लागतील. चला मॅच सुरू करा. येणारी 6 बॉल 32 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. लोवर फुल टॉस आहे, हवेमध्ये उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषा पार केलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि इथे 4 धावा त्या पहिल्या बॉलवर येतात. येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 रन बनवायचे आहेत. 28. धनेश साने तिथे जीवाच्या आकांतानं ओरडते, कारण त्याला माहित आहे इथे ताक ही फुंकर मारून प्यावं लागेल. कारण खूप मोठं स्वप्न आहे या स्पर्धेत क्वालिफाय होण्याचं प्रत्येक वाडा तालुक्याच्या टीमचं, आणि हे मोठं स्वप्न आज सत्यात साकार होत असताना दिसतंय. तर मग ते पूर्ण करण्याकरता जी काही पराकाष्ठा करावी लागेल ती प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करणार आहोत. आणि तेच सांगत असताना धनेश तिथे विकेटच्या मागे.
यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी. या बरोबरच या मॅचवर शिकंजा कसला गेलाय. आता उरली आहे ती फक्त औपचारिकता. येणारी 4 बॉल मॅचची उरली आहे फक्त औपचारिकता. गोलंदाज जर एखादी चुकी करणार नाही तर तिथे या मॅचवर निर्विवाद वर्चस्व ते आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज रोशन. पुढचा बॉल इथे मात्र खाली राहिलेला बॉल, ज्याला तिथे फिल्डिंगचा स्तर लाजवाब राहिलाय. या मॅचमध्ये डीकेपी पाहुणेपाडा ज्यांनी जो फिल्डिंग केली आहे ना, तिथे पूर्वार्धामध्ये थोड्याशा ज्या फिल्डिंगच्या चुका झाल्या, त्या फिल्डिंगच्या चुकाही इथे महागडे ठरल्या. क्रिकेट असा खेळ आहे ना, तिथे तुमच्या एक एक चुकीला पकडलं जातं, एक एक चुकी तुमची महागडी ठरते. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल इथे चांगला बॉल. आकाश तो अडचणीमध्ये आहे, त्याला बॉलला मिडल करता येत नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 4 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या 45 वर स्थिर आहे. तब्बल 2 बॉलमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये राज दळवीने खेळलेले 3 गगनचुंबी षटकार या मॅच मधला सर्वात महत्वाचा उलटफेर करून देण्याकरता कारणीभूत ठरलेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. खूप सारी लोक शेवटच्या मॅच मध्ये ऑनलाईन पासून दूर गेले असतील, असा विचार केला असेल सध्याच्या स्थितीला बघून की आज एसपी बिलोशी संघ क्वालिफाय झाला असेल. मात्र संध्याकाळी ग्रुपवर जे मेसेज येतील किंवा मग पुन्हा लाईव्ह वर यावं लागेल ही मॅच पाहण्याकरता. काय घडलं नेमकं या मॅच मध्ये, इथे पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा वाईटचा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, मात्र मॅच थोडीशी दूर निघून गेली आहे. वाईटने आता फारसा फरक नाही पडणार. शेवटचा बॉल, औपचारिकता आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन ते इथे नक्की बघायचंय. इथे शेवटच्या बॉलवर जरी षटकार आला असला तरी आनंद व्यक्त करणाऱ्या टीम सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा, दिवस क्रमांक 4 मधनं क्वालिफाय होणारा संघ सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा. सिमरन 11 डीकेपी पाहुणीपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम एसपी बिलोशी. निर्णायक आणि महत्वाच्या मॅच मध्ये काही चुका तुमच्याकडनं झाल्या. खरं तर त्याच चुका तुमच्या पराभवाचं कारण आहे. या चुका कशा झाल्या यावर थोडासा विचार करा आणि पुन्हा नव्याने मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि मैदान गाजवण्याकरता सज्ज व्हा. मात्र तुर्तास आजचा दिवस इथे समाप्त होतोय. हा दिवस समाप्त करत असताना मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत आणि या मॅचचा